Hello dear students, welcome to EMRS e-learning platform. Today we are going to study the chapter Microorganisms Friend and Foe. Microorganisms or microbes. You know that microorganisms are very tiny living beings which cannot be seen with our naked eyes. Now these days you must have heard about coronavirus. Do you see coronavirus with the naked eyes? No. Now naked eyes cannot see the coronavirus, so we require an apparatus that is called as microscope. So we can observe these microorganisms under microscope, so called as microorganisms. Now microorganisms are present everywhere. These are present in the water, in the soil, in air, in our body or on our body, and everywhere you will find the microorganisms. Most of these microorganisms are harmful to us. They cause many more diseases, but some of them they are also very useful. They are called as our friend, and those which cause the microorganism that is causing diseases, they are called as foe or our enemies. Now if you see very carefully, you will understand that microorganisms are omnipresent. So these cannot be seen with the naked eyes, but their existence is there, and their existence make a great effect or great impact on human beings especially, as well as plants and other organisms also. Now we will see the classification of microorganisms. Microorganisms can be broadly classified into 5 groups. The first group is protozoa. Proto means first and zoa means animal. जे ऑर्गॅनिझम प्रथम पृथ्वीवरती अस्तित्वात आले त्यांना म्हणायचं प्रोटोझोआ. दे आर कॉल्ड ॲज प्रोटोझोआ. Example is amoeba, very common. Second group is called as bacteria. Bacteria is also very small microorganism. Most of them they are harmful, and some of them they are also useful. Especially they cause many diseases. ते आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात बॅक्टेरियामुळे, म्हणून ते हार्मफुल म्हटले जाते. द थर्ड ग्रुप इज ऑफ फंगस, ज्याला आपण मराठीमध्ये बुरशी म्हणतो. ब्रेडवरती वगैरे विशेषतः पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे छत्री, कुत्र्याची छत्री किंवा ज्याला बेडकाची छत्री आपण ग्रामीण भागात म्हणतो, ते फंगस किंवा म्युकर किंवा मशरूम ज्याला म्हणतात, तो म्हणजे फंगस ग्रुप. द नेक्स्ट ग्रुप इज कॉल्ड ॲज ॲल्गी. ॲल्गी हे हिरव्या रंगाचे वनस्पतीसारखे असतात. दिस आर ग्रीन इन कलर, ऑटोट्रॉपिक इन नेचर. बहुतेक त्यांच्यापैकीचे जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात, म्हणून ते ऑटोट्रॉप्समध्ये गणली जातात, आणि याच्यापासून आपल्याला कुठलाही अपाय होत नाही. जसं प्रोटोझोआपासून आपल्याला आजार होतात, बॅक्टेरियापासून आजार होतात, फंगसपासून आजार होतात, परंतु ॲल्गीपासून होत नाही. लास्ट ग्रुप इज कॉल्ड ॲज द व्हायरस, स्पेशली कोरोना व्हायरस विच ऑल्सो कॉजेस डिसीज. नाव हिअर यू कॅन फाइंड द शेप्स ऑफ बॅक्टेरिया ऑर टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. इथे आपल्याला बॅक्टेरियाचे अनेक प्रकार किंवा आकार दिसतील. यू विल एबल टू सी देर आर कॉकी, बॅसिली अँड अदर टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. नाव दीज आर कॉमा शेप. त्यांचा कॉमासारखा आकार असतो, स्पायरल आकार असतो, ओव्हल आकार असतो, स्पेरिकल असतो, रॉड शेप्ड असतो. दे आर सीन इन व्हेरियस शेप्स और व्हेरियस टाइप्स. मोस्ट ऑफ देम दे कॉज डिजीजेस इन ह्युमन बीइंग्स, plants and other animals also. But some of the bacteria are also found to be very useful. ते आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. कसे उपयोगाचे असतात हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणारच आहोत. Now you will find the next group, that is algae. You will find here all these algae are green in color. They are autotrophic in nature. म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं, ते स्वतःचे अन्न स्वतः बनवतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉपिक असे म्हटले जाते. दे आर युनिसेल्युलर. ते एक पेशीय असतात किंवा बहुपेशीय मल्टीसेल्युलर पण असतात. दे आर ऑफ डिफरंट शेप्स अँड डिफरंट टाईप्स. यू कॅन सी हिअर कॉलोनियल. कॉलोनियल म्हणजे गटात राहणारे. काही त्याच्यामध्ये ट्युब्युलर असतात, काही त्याच्यामध्ये फिलामेंटस म्हणजे धाग्यासारखे, दोऱ्यासारखे. याचं सर्वात सोपं आणि चांगलं जर उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही शेवाळ बघितलं असेल. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ स्पायरोगॅरा विच इज कॉमनली अवेलेबल. आणि हे सहजासहजी डोळ्यानेही दिसू शकणारे अशा प्रकारचे हे ऑर्गॅनिझम्स आहे, आणि हे सगळीकडे आपल्याला सापडतात. विशेषतः जिथे पाणी साचतं, इन द रेनी सीझन एस्पेशली, algae is seen on a very large scale. Most of the algae are found to be very useful because they are useful in increasing the soil fertility and found to be useful for the growth of the plants. So they are autotrophic in nature.
They are not harmful, they are not causing any diseases, so they are called as our friends. So among these four, all algae are found to be very useful to us because they do not cause diseases in us. So these are the friendly microorganisms, we can call it as, and it can be also omnipresent, म्हणजे ते सगळीकडे तुम्हाला आढळून येतात. सगळ्या प्रकारच्या म्हणजे आपण वातावरणात म्हणू ते आपल्याला दिसून येत असतात algae. So they are green in color, that is a very important part. Now we will see the next group. The next group is the fungus, ज्याला आपण मराठीमध्ये बुरशी म्हणतो. आपण त्या चित्रात पाहिलं अशा प्रकारच्या छत्र्या, पांढऱ्या रंगाच्या छत्र्या त्यात आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसतात, ज्याला कुत्र्याची छत्री किंवा बेडकाची छत्री वगैरे म्हणतात. दिस ग्रोज ऑन डेड अँड डिकेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. डेड अँड डिकेड म्हणजे सडल्या कुजलेल्या वस्तूंवरती ते वाढतात, म्हणून त्यांना सॅप्रोफाइट्स असेही म्हटलं जातं. दे आर कॉल्ड ॲज सॅप्रोफाइट. स्पेशली द मशरूम्स यू कॅन सी आर ग्रोईंग ऑन डेड अँड डिकेड लिव्हिंग मॅटर. ईस्ट, आपण जे ब्रेड बनवतो, केक बनवतो, बेकरी प्रोडक्ट्स जे असतात त्यासाठी वापरले जातात. ब्रेड मोल्ड म्हणजे ब्रेडवरती वाढणारी बुरशी ज्याला म्हणतात ब्रेड मोल्ड. आपण ते बऱ्याचशा वेळी बघितलं असेल, ब्रेड खराब होतात. नेक्स्ट, diseases caused by microorganisms. These four types of microorganisms, bacteria, virus, fungus and protozoa, cause diseases. Now viral disease कुठले कुठले आहे? Which are the common diseases? Common cold म्हणजे सर्दी, फ्लू सारखा आजार, मिझल्स म्हणजे आपल्याला मिझल्स होतात, मम्स होतात, चिकन पॉक्स ज्याला कांजण्या म्हणतात, एड्स, हेपेटायटिस, कोविड-19 हे सगळे व्हायरसने होणारे आजार आहे. पोलिओ इज ऑल्सो वन ऑफ द मेन डिजीज कॉज बाय व्हायरस. रेम आहे. बॅक्टेरिया कॉज डिसीज लाईक कॉलेरा, टायफॉइड, ट्युबरक्युलोसिस, टिटॅनस. म्हणजे आपल्याला हे अशा प्रकारचे आजार बॅक्टेरियामुळे होत असतात. यापैकी बरेचसे आजार आपल्याला माहिती आहेत, याच्या व्यतिरिक्त आणखी आजार आहेत. नेक्स्ट, फंगस. बुरशीमुळे होणारे आजार, जे बहुतेक प्रकारचे जे त्वचारोग आहेत, हे त्वचारोग हे फंगसमुळे होत असतात. आणि लास्ट इज प्रोटोझोआ. मलेरिया, काला आजार, डेंग्यू, डिसेंट्री हे जे आजार असतात हे प्रोटोझोआमुळे होतात. नेक्स्ट, वेअर डू वी फाइंड दिस ऑर्गॅनिझम और वेअर डू दे लिव्ह? ऑर्गॅनिझम्स आर फाउंड in the soil, in water, in the mountain tops or on the mountain tops, in the ice or in the sea, as well as they are found in human body. आपल्या शरीरात सुद्धा, आपल्या तोंडात सुद्धा लाखो कोटी च्या संख्येने बॅक्टेरिया वाढत असतात. म्हणून आपल्या तोंडाचा जो खराब वास येतो तो बॅक्टेरियामुळे येत असतो. मातीची मुठभर माती जर घेतली, ती पाण्यात विरघळली आणि तो पाण्याचा थेंब मायक्रो ऑर्गॅनिझम्स खाली बघितला तर तुम्हाला मायक्रोस्कोप खाली ते मायक्रो ऑर्गॅनिझम सहज प्रकारे दिसून येतात. हे बर्फाच्या प्रदेशात सुद्धा वाढतात, हे समुद्र तळालाही वाढतात. these are found in the ice cold regions, they are found in the sea and oceans. Means they are omnipresent, they are present everywhere on the earth. Okay, next part is friendly microorganism. Which are the friendly microorganisms? We have seen some bacteria, fungus are found to be very useful, especially when we prepare the bread. जेव्हा आपण बेकरीमधून ब्रेड घेतो, ते ब्रेड बनवण्यासाठी गव्हाचे पीठ आणि यीस्ट नावाचं मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे वापरलं जातं. द मायक्रो ऑर्गॅनिझम कॉल्ड एज यीस्ट इज यूज इन प्रिपेरिंग ब्रेड्स. तुम्ही बर्थडेला जो केक कापता तो केकही यीस्टपासून बनलेला असतो. यीस्ट इज ऑल्सो टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट कॅन बी ग्रोन इन द फ्लोअर. म्हणजे पिठामध्ये, ओल्या पिठामध्ये ते वाढवले जातात. नेक्स्ट इज कर्ड. दुधापासून दही बनवतानाही लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया तिथे वापरला जातो. तसेच अल्कोहोलसुद्धा यीस्टपासूनच बनवले जाते. नेक्स्ट, इन्क्रीजिंग द सॉईल फर्टिलिटी. मातीची पोत किंवा मातीची सुपीकता वाढवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स फार फार महत्त्वाचे असतात. तुम्हाला हे चित्रामध्ये दिसेल, यू कॅन सी इन द पिक्चर शोन ओव्हर देअर दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन द सॉईल. दे कन्वर्ट नायट्रोजन फ्रॉम द एअर इंटू नायट्रेट्स अँड नायट्राईट. प्लांट्सला नायट्रोजनची गरज असते, पण ते डायरेक्ट घेऊ शकत नाही. म्हणून ह्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्राईट्स आणि नायट्रेट्समध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात. स्पेशली रायझोबियम इज वन ऑफ देम. सिमिलरली मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द क्लिनिंग अप एजंट्स. म्हणजे स्वच्छता करणारे, आपल्या एन्व्हायरमेंटला स्वच्छ ठेवण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते
मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स क्लीन द एन्व्हायरमेंट. when we throw all the garbage, when we throw all the organic matter, this organic matter is decayed. म्हणजे आपण फेकून दिलेले सगळं ऑर्गॅनिक मॅटर सडवण्याचे, कुजवण्याचे काम आणि त्याचं रूपांतर खतामध्ये करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी युजफुल इन क्लिनिंग अप ऑफ द एन्व्हायरमेंट. वातावरण स्वच्छ ठेवण्याचे काम मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. जर मायक्रो ऑर्गॅनिझम नसते, सपोज देर वर नो मायक्रो ऑर्गॅनिझम, और नेचर वुड हॅव नॉट बीन क्लीन्ड और क्लिअर्ड, राईट. नेक्स्ट, मेकिंग ऑफ कर्ड. हाऊ वी मेक कर्ड? नाव मिल्क इज कन्वर्टेड इंटू कर्ड बाय मीन्स ऑफ लॅक्टोबॅसिलस. दुधाचे रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो. तो काय करतो तर दुधाचं रूपांतर दहीमध्ये करतो. अँड यू नो कर्ड इज very nutritious type of food for us and we also like to eat it and it is very good for health. मग तुम्हाला ते चित्रामध्ये दिसेल ते महिलेने दही तयार करून त्या वाट्यांमध्ये ठेवलेलं आहे. आपल्या घरीसुद्धा आपण दुधापासून दही बनवत असतो आणि ते दही बनवताना जे एक चमचा दुसरं दोन दही टाकतो त्याला विरजन असं म्हणतात. दॅट इज द बॅक्टेरियल कल्चर. म्हणजे त्यामध्ये ॲक्च्युली त्या छोट्याशा चमच्याभर दहीमध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे भरपूर बॅक्टेरिया असतात. ते दुधात पडले की दुधाचं रूपांतर ते दह्यामध्ये करतात. लॅक्टोज इज कन्वर्टेड इंटू लॅक्टिक ॲसिड. नेक्स्ट, ईस्ट. ईस्टचा वापर कुठे होतो तर आपण जे केक बनवतो, ब्रेड बनवतो त्यामध्ये ईस्टचा वापर होतो. व्हेन वी टेक द फ्लोअर, म्हणजे जेव्हा आपण ओलं पीठ, मळलेलं पीठ घेतो त्या पिठामध्ये थोडंसं ईस्ट टाकलं जातं. ते काही तास ठेवलं की ते फुगतं आणि फुगल्यानंतर काय होतं तर त्याच्यापासून ब्रेड बनवण्यात येतात आणि ते ब्रेड नंतर भाजतात. सो ईस्ट इज द काइंड ऑफ फंगस विच इज यूज इन प्रिपेअरिंग द ब्रेड्स ॲज वेल ॲज केक्स, पेस्ट्रीज. ह्या प्रकारचे जे पदार्थ असतात, आंबवलेली पदार्थ ज्याला म्हणू, त्यामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काम करतात. इडली बनवण्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारचे नॅचरल बॅक्टेरिया त्यामध्ये काम करतात आणि ते तांदळाच्या पिठाच्या इडल्या बनत असतात. सो वी कॅन गेट मेनी मोर सबस्टन्सेस फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम. याच्या व्यतिरिक्त समोसा असेल किंवा केक असेल, ब्रेड असेल, इवन अल्कोहोल तयार करण्यासाठी सुद्धा ईस्टचा वापर करतो. शुगरपासून अल्कोहोल बनवताना ईस्टचा वापर करतो. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी युजफुल इन ऑब्टेनिंग ऑल दीज products. Okay, now what we have studied up till now. आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो. First, what are microorganisms or microbes? Which are the different types and different shapes of microorganisms? मायक्रोऑर्गॅनिझमचे कुठले वेगवेगळे प्रकार आहेत आणि आकार आहेत. युजफुल अँड हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम, आपल्याकरता उपयोगी आणि निरुपयोगी कुठले मायक्रोब्स आहेत ते बघितलं. डिझिजेस कॉज बाय मायक्रोऑर्गॅनिझम, वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होतात तेही आपण बघितलीत नावं. यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन मेकिंग कर्ड, ब्रेड, केक कॅन इन्क्रीज द सॉईल फर्टिलिटी. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर आपल्याला कुठे होतो तर दही बनवण्यासाठी, ब्रेड किंवा पाव बनवण्यासाठी म्हणतो आपण, केक बनवण्यासाठी, पेस्ट्रीज असेल, अल्कोहोल असेल, किंवा व्हेरी इम्पॉर्टंट इज इन्क्रीजिंग द सॉईल फर्टिलिटी, मातीची सुपीकता वाढवण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा मोठ्या प्रमाणावरती वापर होतो. राईट. नाव फ्यू असाइनमेंट क्वेश्चन. आता तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर 5 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. फर्स्ट वन इज व्हॉट आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, नेम सम ऑफ द डिझिजेस caused by the microorganisms, name some of the useful products obtained from the microbes, and last, what do you think, microbes should be there or should not be there? तुम्हाला काय वाटतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असायला हवेत की नसायला हवेत? असायला हवेत तर का असले हवेत, आणि नसायला हवेत तर मग का नसायला हवेत, किंवा मग असलेही पाहिजे आणि नसलेही पाहिजे तर का? यू हॅव टू जस्टिफाय द आन्सर. तुम्हाला हे उत्तर तुमच्या मनाने द्यायचं आहे. मग या क्वेश्चन्समधून तुम्हाला समजेल की हाऊ मच पार्ट ऑफ द चॅप्टर वी हॅव अंडरस्टूड, अँड यू कॅन राईट द आन्सर्स व्हेरी इझिली with the help of the clip we have seen just now or the video that we have seen. You can also refer to the textbook. Okay, thank you so much.